धनोत्रयोदशीला आपण सोने विकत घेतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का? धन म्हणजे खरंच पैसा आहे का? की असं काही जे सोन्यानेही विकत घेता येत नाही? चला बघूया. धनोत्रयोदशी दिवाळीचा दुसरा आणि अर्थपूर्ण दिवस. या दिवशी धन म्हणजे आरोग्याचं, आयुष्याचं आणि चांगल्या कर्माचं धन मानलं जातं. असं म्हणतात, ह्याच दिवशी समुद्रातून धन्वंतरी देव प्रकट झाले. त्यांच्या हातात कलश होतं. तेच आयुर्वेदाचे जनक. म्हणूनच हा दिवस आरोग्य दिन म्हणूनही साजरा केला जातो. जुन्या काळी या दिवशी लोक सोने नव्हे तर तूप, औषधी, तांदूळ किंवा दूध विकत घ्यायचे. कारण ते मानायचे की खरं धन हेच आहे जे आयुष्य समृद्ध करतं. तर लक्षात ठेवा, धनोत्रयोदशी म्हणजे फक्त सोने विकत घेण्याचा दिवस नाही, तर आरोग्य, दीर्घायुष्य आणि चांगल्या विचाराचं सोनं जपण्याचा दिवस आहे. अशाच दिवाळीच्या प्रत्येक दिवसामागचं गुपित जाणून घ्यायचं आहे का? तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग पहा, नरक चतुर्थीचं रहस्य.